तर मी आलतो बघा भावासंग खताची थैली घेऊन रानामध्ये, कारण की तो आता बघा ऊस लावायला चालू, आणि ह्या ऊसाला खत टाकण्यासाठी खताची थैली घेऊन आलतो. आणि अर्ध्यात खताची थैली घेऊन आलो की भाऊ म्हणला आमची चिरली, आणि भाऊनं दिली ना अर्ध्यातच थैली टाकून. तर हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, आणि माझं नाव आहे राहुल नेमाने. तर भाऊची पार जिरली आणि भाऊ बसला ना भूतकांडे खायला. मग काय मी पण म्हणलं आपण पण खावा भूतकांडे. तर लई दिवसांनी मी आपण ऊस खाल्ला नव्हता, त्याच्यामुळे मी आपण केला ना गप्पा गप ऊस खायला चालू. हे असे भूतकांडे पडलेले होते, गप्पा गप खायला चालू केले. आणि हे एवढं ऊस लावायचं बघा आपल्याला इकडं ह्या ढेल्यामध्ये. तर तुमच्या इकडे ह्याला काय म्हणत कमेंट करून सांगा. तर भावाला म्हणलं भूतकांडे खाल्ल्यावर आता मला नेऊन सोड भाऊ गावाकडे, मला पण भरपूर कामं पडलेत गावाकडे. मग गावाकडे गेल्यावर आपल्याला जायचं होतं पप्पाचा डबा घेऊन रानामध्ये, आणि गॅसची टाकी घेऊन जायचं होतं. तर गॅसची टाकी पप्पा आणणार होतं तिकडून भरून, आणि आपल्याला थांबायचं होतं रानामध्ये. थांब म्हणले तो रानामध्ये, आणि त्या काल काढलेल्या पराठी येचून घे म्हणले तेवढ्या, आणि फुकून दे म्हणले ढेगलं मारून. मग काय मी ढेग हे केले आणि दिली पराठी फुकून. तर तुम्हाला त्याच्यामुळे एक गोष्ट सांगतो, शेतकरी पुत्र होणं कधीच सोपं नाही, त्याच्यामुळे असे कामं करावं लागते. तर उगं 4-2 व्हिडिओ काढण्यापुरतं, डायलॉग मारण्यापुरतं शेतात जाणं म्हणजे शेतकरी पुत्र नाही. तर बापाच्या पायावर पाय देऊन तुम्ही जेव्हा काम करता त्याला खरा शेतकरी पुत्र म्हणते. तर आजच्यासाठी ज्ञान एवढंच बस झालं आपलं. तर मग काय मी तिथून तेवढं पराठे हे गोळा करून बघा निघालो गावाकडे. मी म्हणलं आता गावाकडे जाऊन मस्त चहा पाणी करून येतो आणि चहा पाणी घेऊन येतो पप्पाला. तोपर्यंत तुम्ही ह्या पराठ्या काढून घ्या. मग काय पप्पा म्हणले पराठ्या काढून घेतो, तू आण चहा पाणी. चहा पाणी घेऊन आलो, पप्पाला मस्त चहा पाणी केली. तर चला मग तुम्हाला दाखवतो आपला 2 दिवसाखाली लावलेला गहू कसा उगवलाय. तर हे पाहू शकता तुम्ही आपला टोकन यंत्राने लावलेला गहू सरीवर एकदम भारी उगवलाय. तर त्याच्यामुळे आजसाठी एवढंच.